दिनांक 30 जून 2026 रोजी ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना दर्जेदार व मोफत नेत्रसेवा उपलब्ध करून देत डिसेंट फाउंडेशन पुणे यांनी जुन्नर तालुक्यात उभारलेलं कार्य अत्यंत कौतुकास्पद असून या उपक्रमामुळे हजारो नागरिकांना नवजीवन मिळालं आहे, असं गौरवोद्गार रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत खत्री यांनी काढलं। डिसेंट फाउंडेशन पुणे व शंकराय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानं गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे आश्रम जुन्नर येथे आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शिबिरात 217 नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 55 रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकराय हॉस्पिटल पनवेल येथे निवड करण्यात आली। त्याचबरोबर विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नारायणगाव यांच्या सहकार्यानं हृदयरोग, मूत्ररोग, रक्तदाब, मधुमेह तसेच इतर विविध आजारांची मोफत तपासणी करण्यात आली। डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी सांगितलं की गेल्या 2.5 वर्षात फाउंडेशनच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यात 6,000हून अधिक यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत। तपासणी, शस्त्रक्रिया, रुग्णांचा प्रवास, निवास, भोजन, चष्मे तसेच शस्त्रक्रियेनंतर 1 महिन्याची औषधं या सर्व सुविधा पूर्णपणे मोफत दिल्या जातात। याशिवाय तिरळेपणावरील शस्त्रक्रिया देखील विनामूल्य करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली। याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे अध्यक्ष प्रशांत खत्री, सचिव पवन गाडेकर, डिसेंट फाउंडेशनचे सचिव डॉक्टर एम.बी. अतार, शंकराय हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक प्रकाश पाटील, त्यांची टीम, विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर दयानंद गायकवाड व त्यांची टीम, डिसेंट फाउंडेशनचे समन्वयक योगेश वाघचौरे, श्रवण घोगरे तसेच मोठ्या संख्येनं नागरिक व नेत्ररुग्ण उपस्थित होते। ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना अत्याधुनिक नेत्रसेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्याचा डिसेंट फाउंडेशनचा उपक्रम सातत्यानं सुरू असून त्यामुळे अनेक कुटुंबांच्या जीवनात नव्या आशेचा किरण निर्माण झालाय। डिसेंट फाउंडेशनचे जितेंद्र बिडवई साहेब तसेच आतार सर, सर्व विघ्नहर्ता मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे डॉक्टर व त्यांची टीम, माझे रोटरीचे सचिव पवनजी गाडेकर सर आणि इथं उपस्थित असलेले सर्व माता भगिनी, आजी आजोबा, बंधू भगिनींनो, डिसेंट फाउंडेशनचं अतिशय सुंदर हे काम चालू आहे आणि ते चालू राहण्यामागे जर कोणाचा हात मोठा असेल तो बिडवई साहेबांचा आहे, तसेच त्यांना सहकार्य करणारे आतार साहेबांचा आहे। हे अतिशय मोलाचं महत्त्वाचं काम ते करत आहे। हे काम कोणाचंही नाही आहे की हे काम घडून आणायचं, त्यासाठी सर्व नियोजन करायचं, त्याच्या मागं सर्व जी ताकद आहे ती बिडवई साहेबांची आहे। त्यांनी आतापर्यंत डिसेंट फाउंडेशनच्या वतीने अनेक प्रकल्प राबवले, अतिशय चांगली कामं जुन्नर शहरात किंवा परिसरात केलेली आहे। अपंगांना सोलर ऊर्जेच्या गाड्या, सायकली देणे, तुमचे डोळ्याचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे, तुमची इथं तपासणी करून तुम्हाला पनवेलला नेणे, शंकरराव हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करणे, परत ती तुमचं झाल्यानंतर पण ती कामं सोडणे, हे सर्व जे काम आहे ते अतिशय म्हणजे स्तुत्य उपक्रम आहे अतिशय। आणि परमेश्वर हा देवळात बघायला जाण्यापेक्षा ते तुमच्यात बघतात आहे आणि तुमची सेवा करून त्यांना परमेश्वर निश्चित प्रसन्न होणार आहे। एवढंच मी सांगतो की त्यांनी जे कार्य चालू ठेवलेलं आहे त्या कार्याला माझ्या रोटरी क्लबच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। एकमेकास फायदे करू, अव्य धरू सुपंथ याच उद्देशाप्रमाणे करताना डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र बिडवई यांचं भाषण मी आता ऐकत होतो। अतिशय पोटतिडकीने तुमच्याशी संवाद साधत होते, सगळ्या गोष्टी प्रकट, स्पष्ट आणि स्वच्छ शब्दामध्ये तुमच्यासमोर मांडत होते। कारण एखादी व्यक्ती ज्यावेळेस काम करत असते त्यावेळेस त्यांच्याकडे पोस्ट करणारे खूप लोक असतात, पण त्यांनी जे खूप स्पष्ट आणि स्वच्छ भाषेत तुम्हाला सांगितले खरंच वापरण्याजोगं आहे। कारण सामाजिक समस्येमध्ये काम करत असताना असंख्य गोष्टींना सामोरं जावं लागतं। आज रोटरी क्लबच्या माध्यमातून या व्यासपीठावरती माझे सहकारी मित्र ज्यांनी आरोग्य विभाग, जुन्नर नगर परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये अतिशय यशस्वीपणे 35 वर्ष काम केलं ते प्रशांत खत्री साहेब यांनी आता नुकतीच अध्यक्षपदाची रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली। एक समाजसेवेचा व्रत घेतलेलं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी उपस्थित आहे। त्याचबरोबर आमचे गुरुवर्य माननीय आतार सर, त्याचबरोबर संपूर्ण व्यासपीठ या निमित्त डॉक्टर आहेत, मॅडम आहेत, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या कार्यक्रमाचा समारोप होत असताना खरं तर विविध क्षेत्रामध्ये ही डिसेंट फाउंडेशन गेली आम्ही 3 वर्ष पाहतोय, रोटरीच्या माध्यमातून अनेक
गोष्टींमध्ये त्यांच्यासोबत सहभागी होण्याचा आमचाही मानस होता आणि तो आम्ही पूर्ण केला. इथून पुढे हातात हात घालून एकत्रित येऊन असंख्य प्रोजेक्ट करण्याचा आमचा देखील विचार आहे. आणि हे सर्व जे चाललंय हे सर्व तुमच्यासाठी सुरू आहे. त्यामुळे आपण सर्वांनी प्रामाणिकपणे त्यांनी सांगितलं त्या पद्धतीचं नियमांचं पालन करून त्यांना नक्कीच साथ द्या. कारण 3 वर्षामध्ये एवढं उंच झेप घेणं, सामाजिक कार्यात वाहून घेणं, घरादाराची कामं सोडून म्हणजे घरावर तुळशीपत्र ठेवणे काम करणं असं म्हणतात तर वावगं ठरणार नाही. आपण जर पाहिलं तर फक्त अपंग सायकलीचा आकडा जर सोडला तर माझ्यामध्ये प्रत्येक आकडा हजारामध्ये आहे. ही एवढी सोपी गोष्ट नाहीये. आणि 3 वर्षामध्ये जर आपण दिवसाचं गणित केलं तर 365 गुणिले 3 वर्ष म्हणजे किती दिवस या संस्थेमध्ये झोकून दिला असेल हा विचार आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे. मी या डिसेंट फाउंडेशनच्या सुरू असलेल्या कार्याला मनापासून सलाम करतो आणि या संपूर्ण टीमला शुभेच्छा देतो. आणि आपण सर्वांनी त्यांनी जसं आव्हान केलंय त्या पद्धतीने आपण स्वतःची काळजी घ्या आणि इतरांना ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच आपण प्रयत्न करा. त्याचा एक आपण म्हणतो की समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, त्या माध्यमातून ते पुण्य कमवण्याचं तुम्ही देखील कुठेतरी एक त्याचे वाटेकरी व्हा. या शुभेच्छा सदिच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, जुन्नर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.